आलं लक्षात? भाऊ अहो पण कसं शक्य आहे? अहो त्यांना तर सवय पण. त्यांचं त्यांनी बघून घ्यावं. त्यांनी इथं राहायचा निर्णय मी त्यांच्यावर लादलेला नाही, तो त्यांचा त्यांनी घेतलेला आहे. आपल्या घरचे संस्कार त्यांना पाहिजेत ना. कष्टाशिवाय कोणतेही संस्कार अंगात रुजत नाहीत. ग्रामातून संस्कार ही आपल्या घरची रीत आहे. त्यातूनही त्यांना असं वाटत असेल की लईच कामं आहेत किंवा ही कामं बायकांची, ही कामं पुरुषांची, जो भेदभाव आपण आपल्या घरात खरं तर मानत नाही. हे सगळं जर त्यांना झेपणार असेल तरच त्यांनी इथं राहावं, नाहीतर गप कुमार आपल्या राजमहालात परत निघून जावं. मला तुमचे सगळे नियम मान्य आहेत भाऊ. ठीक आहे. आता हे कपडे तुम्ही वापरायचे. इथे या परीक्षेत मुजुमदारांचा माज असलेले कपडे अंगावर नको. तर त्यापेक्षा इथल्या मातीचा वास असणारे हे सुती कपडे तुम्ही वापरायचे. या चला तर मग आता कामाला सुरुवात करू. सगळ्यात आधी आपण जिथं राहतो ती जागा स्वच्छ असायला पाहिजे की नको? कारण जिथं स्वच्छता तिथंच लक्ष्मी आणि सरस्वतीचा वास. हवा सगळ्यात आधी तुम्ही जिथं राहता ती जागा स्वच्छ करून घ्या. बाकी हे काम झालं, पुढचं काम सांगतोच.